सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। सो आता चालू केला आहे व्लॉग। आता वाजले आहेत दुपारचे 11। विपुल गेलाय मार्केटमध्ये कारण आज रविवार आहे आणि आज मी ॲज युजल बनवणार आहे चिकन। तर तुम्ही सगळे बोलाल चिकन चिकन चिकन, हो आज बनवणार आहे चिकन। तर आता रूममध्ये लाईटीचा बघा कसा प्रॉब्लेम झाला, बिप 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 करते सकाळी सकाळी डिस्को। तर आता मी ते कपडे काढत आहे जे सुकवले होते ते। सो कपडे काढते। विपुल गेलाय मार्केटमध्ये, कधी तो येईलच आता थोड्या वेळात। मम्मी फटाफट स्वयंपाक करेन। संध्याकाळी प्लॅन झाला आहे बीचवर जाण्यासाठी, कारण बरेच दिवस झाले बीच पाहिलाच नाही आहे मी, तर तिकडे जाणार आहेत आम्ही। सो स्टे ट्यून आणि आजचा ब्लॉग आवडेल तुम्हाला। तर बाकी बोला मंडळी खूप छान प्रतिसाद देत आहे, असंच सपोर्ट करत राहावा। आज मला केससुद्धा धुवायचे आहे, तर आज मला केससुद्धा धुवायचे आहेत। सो आता सगळ्यात आधी कपडे काढलेले आहेत मी स्टँडवरनं, तर हा स्टँड आपण फोल्ड करून घेऊया। तर हा स्टँड फोल्ड करून घेते मी। हे कपडे काढले, ब्लँकेट काढलंय धुण्यासाठी, बरेच दिवस झाले धुतले। सो आपण असं तुटलंय घ्यायचं, सो असं वर करून फोल्ड करून टाकायचं आहे। तर आपलं हे प्लीज आता खूप वाचवतं। हे मी डीमार्टमधनं घेतलं होतं, कितीला घेतलं होतं मी, 2100 रुपयाला घेतलं होतं मी डीमार्टमधनं। खूप छान आहे, आता पावसाळ्यात तर खूपच बरं पडतं। हा स्टँड डीमार्टमध्ये आहे, ह्याची लिंक वगैरे नाही देऊ शकत कारण हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं नाही आहे, नाही काही कोलॅबोरेशन आहे, स्वतःच्या पैशाने घेतलेलं आहे आम्ही हे। सो ह्याचा खूप चांगला बेनिफिट होतो। मेन म्हणजे जी जागा खूप ऑक्युपाय होत नाही, फोल्डेबल आहे, आपण बायका मस्तपैकी फोल्ड करून घेऊ शकतो। तर आज माझं प्लॅन आहे मस्त एक तुळशीचं रोपटं आणायचं आहे मला वरती गॅलरीमध्ये ठेवायला, आणि बघू एक छानसं फुलांचं झाड, म्हणजे फुल एखादं कुठलं, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठलं झाड चांगलं असतं ठेवलेलं। तर मी ते बाल्कनीमध्ये 1-2 झाडं ठेवायचं प्लॅनिंग करते आहे, कारण आधी मी झाडं का नाही ठेवायची, कारण हे रिझन आहे त्याच्यासाठी, कारण तुम्हाला माहितीच आहे माझं घर कसं आहे आणि काय। आणि दुसरी गोष्ट मांजरी वगैरे असतात, मग मांजरी ते पायाने सगळी माती खवळून म्हणजे हे करून बाहेर काढतात, पण पुन्हा मला गॅलरी साफ करायचं खूप जास्त काम वाढून जात आहे। तर आता मी कपडे सुद्धा काढलेले आहेत, तर मी सगळ्यात आधी कपडे फोल्ड करून घेते, स्टँड जागेवरती ठेवते आणि स्टे ट्यून। तर हा कपडे आहेत जे मी आता घडी करून घेते वैत असते। सकाळी लवकर उठली होती त्याच्यामुळे नाश्ता वगैरे ऑलमोस्ट झालेला आहे। 4 चपाती केली होती मी नाश्त्याला। तर हे कपडे घडी करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी दीड झाल्यानंतर पुन्हा किचनमध्ये जायचं आहे स्वयंपाकाची तयारी करायला। तर तुमच्या इथे कसं आहे क्लायमेट, पाऊस आला की नाही? आमच्या इथे सकाळी पाऊस पडला, थोडासाच पडला, जास्त नाही। सो विपुल आले की पहिले आंघोळीला पाठवते, त्याला पाठवणार आम्ही जाणार होतो शेविंग करायला, तर ते गेले नाही शेविंग करायला, आणि म्हणतो तुम्ही बोलले ठीक आहे काही सो बाकी तुम्ही सगळे बोला काय बोलतात ते। कसं झालं माहिती का लाईफमध्ये, लाईफ ह्याची मला सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मी कायमाशी बोलते हा बोला, आता पुढे काय बोलायचं हा बोला। सो हेल्थ अपडेट आहे आज, थोडंसं बरं आहे मला, थोडंसं तरी डोळ्यांवरती असं प्रेशर टाईप हेवीनेस आहे, पण तरी चुकी बरी आहे मी। तर बाकी तुम्ही बोला मंडळी, तर काय बोलायचं आहे ते। चला आज मी छोटा मस्तपैकी प्लीज काढू, खूप एक्सायटेड आहे कारण बरेच दिवसांनी जाणार आहे मी अशी जाता नाही कुठे, आता थोडं असतं का। चला आपण कपडे ठेवून देऊया कपाटा। म्हणते थोडाफार कचरा होतो, तर हे छोटे छोटे डबे आणलेले मी, तुम्ही बोलाल काय, तर मला बरं पडतं हे बॅगमध्ये वगैरे कॅरी करण्यासाठी। जाम गळायला लागले गाईज, हे बघा करते आहे की आमच्या शेजारी जे वहिनी आहेत ना त्यांच्या इकडे मांजरीने मस्त पिल्ल दिलेली आहे,
सो कोणाला वाटतं मी घरी मांजर पाळावी करणं, माझी खूप इच्छा आहे. कारण जिमी गेल्यापासून मी त्याला प्रचंड मिस करत आहे जिमीला. सो खूप जास्त मिस करते मी त्याला कारण खूप जास्त. बेडरूम सुद्धा आवरून झालं आणि माझं जे कॉरिडोरियर आहे ते सुद्धा आवरून झालं. गॅलरी सुद्धा धुवून झाली. तर हा आहे फायनल लुक रूमचा. किती स्वच्छ आणि हे इथे विपुलचे कपडे ठेवले तो आंघोळीवरून येईल आता म्हणून विपुल आला आहे मार्केटमध्ये जाऊन. तर आता मी बनवून घेते स्वयंपाक फटाफट. सो स्टे ट्यून आणि चला भेटूया किचनमध्ये. सो फायनली आली मी किचनमध्ये. तो आता बनवते स्वयंपाक. सो चला. तर फायनली मी आली किचनमध्ये आणि सुरू केली स्वयंपाकाची तयारी. तर सगळ्यात आधी मस्त विपुल मार्केटमधनं फ्रेश चिकन घेऊन आला होता. तर चिकन घेऊन आला होता. त्याच्यानंतर थोडीशी ग्रॉसरी वगैरे पण घेऊन आला होता तो. त्याच्यानंतर सगळ्यात आधी लावला भात, कारण आज सासऱ्यांचा बर्थडे होता. त्यांचा 75 बर्थडे आहे बाय द वे. तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार होती मी हे. तर लास्टला एक छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा करणार आहे. सो हे तांदूळ आहेत हे मस्तपैकी धुवून घेतले मी आणि त्याच्यानंतर आता भात ठेवून देते गॅसवरती. भात एकीकडे होईल तोपर्यंत मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी माझे मिरची, टमॅटो म्हणजे जे काय भाज्या आहेत ते स्टोरेज बॉक्समध्ये कशी ठेवते. हा जो स्टोरेज बॉक्स आहे तो मी मिशोमधनं ऑर्डर केलेला. मला 180 रुपीजला मिळाला होता. ह्याची लिंक नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी. तर ज्याला कोणाला परचेस करायचं असेल ते नक्की परचेस करू शकता. तर हा डब्बा एवढा छान आहे की ह्याच्यामध्ये आपण मिरच्या
आलं, त्याच्यानंतर लिंबू आणि कोथिंबीर, कढीपत्ता, हे जी आपली फोडणीला लागणारी जी भाज्या आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. खूप छान डिस्पोजल आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करा. ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे मी. आणि त्याच्यानंतर झटपट अशी कामं करायला घेतली. त्याच्यानंतर विपुलसुद्धा आंघोळीला गेला होता. त्याला आज कसं संडे होता त्याच्यामुळे आमचं चाललं होतं की आज संध्याकाळी बीचवर जायचं का. कधीतरी असं वाटतं गाईज की आपण स्वतःसाठी पण वेळ काढावा, की आपण कुठेतरी शांत जागेवर बसून मस्त पाण्याचा आवाज, समुद्राचा आणि वारा खूप छान वाटतं आणि खूप रिलॅक्स वाटेल. आणि मस्तपैकी ती असं पाय आपले भिजवले मिठाच्या पाण्यात म्हणजे समुद्राच्या पाण्यात, त्याची मजाच काही वेगळी आहे गाईज. फील करते तरी खूप छान वाटतं. तुम्हाला पण असं काही वाटतं का? तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सांगू शकता मला. तर एकीकडे मस्तपैकी टमॅटोसुद्धा, हल्लीचे जे टमॅटो आहेत ना ते कच्चे यायला लागलेत, काय माहिती का. तर ठीक आहे, तरी ते जास्त दिवस टिकतात. तरी तर व्यवस्थित अगं सगळे टमॅटो, मिरच्या, प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या जागेवर ठेवली. त्याच्यानंतर फ्रीजची थोडी क्लिनिंग करायची होती, डीप क्लिनिंग इन सेन्स जे स्टोरेज होते, जुन्या भाज्या वगैरे सुकून गेल्या होत्या ते काढायचं होत्या मला. कारण तुम्हाला माहितीच होतं की 3-4 दिवस मध्यस्थी माझी तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मला अल्टरनेटिव्ह कामं करायला अजिबात ताकद नव्हती. तर आता मी बरी आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने. तर सुरू केली आहे पुन्हा एकदा जर्नी. मला माहिती आहे तुम्ही सगळे हेल्पसुद्धा करणार आहात. तर हेल्प म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका हो, एवढंच बोलायचं असते मला. सो माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना म्हणजे मला ते इंस्टावरती पण सांगतात की तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत जा. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे लॉंग व्हिडिओ. होप खूप छान प्रतिसाद द्याल तुम्ही मला माझ्या जर्नीमध्ये. आणि हो का गाईस, बरं का, थँक्यू सो मच. फायनली आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. असे 1000 नाही, आपल्याला मिलियन्स करायचे आहेत. जर्नी तर खूप लांब सोबत असणार आहे तुमच्यासोबत, कारण आपलं नातंच काहीतरी असं झालेलं आहे. यूट्यूब फॅमिली म्हटल्यानंतर तुम्ही माझे सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही माझ्या फॅमिलीचा एक पार्ट झालात. सो खूप छान वाटतं त्यावेळेला जेव्हा. आणि मेन म्हणजे गाईज आता मी लाईव्हसुद्धा यायला लागली आहे. लाईव्ह सेशन माझं असते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत. फायनली सगळ्या भाज्या वगैरे सेट केल्या, बघू शकता किती सुंदर असं तो स्टोरेज दिसत होता. मला तर प्रचंड आवडला म्हणून मी मागवलं. कधीही मी ऑनलाईन शॉपिंग करते तर काही युजफुल गोष्टीच मागवते गाईज. त्याच्यानंतर इथे भांडीसुद्धा लावायची होती मला. तर सगळ्यात आधी भाज्या वगैरे धुवून घेणं. तुम्ही सुद्धा असं काही करता का? माझं कसं आहे, आता कोविड आलेला आहे तुम्हाला माहितीच आहे. तर प्रत्येक गोष्ट सगळ्यात आधी पिशवीतून काढून स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह बाकीची कामं काही दिवसभर होतच राहणार आहेत. कारण आपल्या बायकांना कुठे ब्रेक नसतो बरं का. कारण आपल्याला कायम मशिनीसारखं धावायला लागतं. तर कधीतरी ही मशीन बंद पडली ना तर अख्खं घर बंद पडल्यासारखं होतं. बाई असतेच तशी, कारण बाईशिवाय घराला घरपण कधीच नसतं. बरोबर ना मंडळी? मी बोलते ते बरोबर वाटत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तसंच सगळी कामं सुरुवात केली. काही लोक बोलतात काय हे गाऊन बिनवर शूट करतात. बघा, गाऊनमध्ये जो कम्फर्टेबलनेस नाही ना आहे ना तो कुठच्याच ड्रेसमध्ये नाही आहे. आणि मी लाजत नाही, कारण माझे सबस्क्रायबरना आवडतं म्हणून मी माझ्या मनाप्रमाणे राहते. तरी ते कांदे बटाटेसुद्धा घेतले आणि सगळी कामाची सुरुवात केली. आणि तुमच्याशी बोलायला प्रचंड आवडतं मला, त्याच्यामुळे तुमच्याशी बोलता बोलता कामंसुद्धा करत होते मी. बाय द वे आता माझी मम्मीशी पण बोलणं झालं होतं. मम्मी गेली होती माझ्या ताईकडे. तर ताई म्हणजे माझा घराचा बॅकबोन, म्हणजे कायम तिने वडील नसल्यापासून आम्हाला सांभाळलं. तर तिच्याकडे मम्मी गेली होती. तर मला सुद्धा जायचं होतं, पण माझ्या सासूबाईंची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही जायला. पण लवकरच मी कधीतरी जाईनच. तर इथे बघा मस्तपैकी आज मी वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवणार होती. तर वाटणाचं तर सगळ्यात आधी मी कढई घेतली, त्याच्यात तेल घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात मोठा उभा कांदा चिरून टाकायचा आहे आणि सुकं खोबरं. हे व्यवस्थित आपल्याला खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
तर खोबरं असं खरपूस भाजून झालं होतं, मस्तपैकी कलर आला होता आणि छान सुगंध सुद्धा सुटला होता. कारण खोबऱ्याचं चिकन हे प्रचंड आवडतं मला. तुम्हाला पण आवडतं का? तर इथे बघू शकता एकीकडे भात सुद्धा उकळत होता आणि एकीकडे चिकन बनवत होती मी. आज माझ्या गावाच्या पद्धतीचं चिकन बनवते बरं का. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर इथे विपुल सुद्धा फ्रेशअप होऊन आला होता. त्याच्यानंतर त्याची वेळ होती देवपूजा करायची, कारण आज मी लवकर स्वयंपाक करायची सुरुवात केली होती अगदी सकाळी, स्पेशल फॉर सासऱ्यांसाठी, कारण त्यांचा वाढदिवस होता आणि मला वाटलं की सगळ्या गोष्टी टायमावर झाल्या पाहिजेत. तर माझं सगळं कटिंग वगैरे सुद्धा झालं होतं. आणि हा चॉपिंग पॅड जो तुम्ही बघता आहे तो खूप छान आहे. मेशोमधनं ऑर्डर केलेला मी, खूप स्वस्त आणि मस्त. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा मला. अगदी छान आहे गाईस. लाकडाचं चॉपिंग पॅड कधी कधी पाण्याने फुगतो वगैरे, स्टीलचा खूप छान आहे. तर इथे बघा विपुलची पूजा चालली होती, कारण तुम्ही इथे बघू शकता साईबाबांच्या फोटोवरती जे चंदन आणि हार स्वस्तिक हे काढलेलं आहे ते माझ्या मिस्टरांनी काढलेलं आहे, म्हणजे विपुलने. खूप सुंदर साईबाबांची पूजा करतो तो आणि मला प्रचंड आवडतं की असं वाटतं की साईबाबांच्या गळ्यात खरंच हार घातलाय की काय. त्याच्यानंतर फ्रीजची डीप क्लिनिंग सुरू केली मी. बरेच दिवस झाले क्लिनिंग नाही केली होती मी. तर सगळ्या अनवॉन्टेड गोष्टी जे डेट गेलेल्या वगैरे होत्या त्या मी काढून टाकल्या आणि फ्रीज व्यवस्थित पुसून घेतला आणि सगळं जे बॉक्सेस वगैरे होते स्टोरेज बॉक्सेस मी ठेवले, कारण इथे आमचं बास्केट उठलं. त्यामुळे डीमार्टमधनं मी हे परचेस केलं होतं. सध्या तर चालवून घेते गाईस, काही दिवसांनी नवीन फ्रीज नक्कीच घेणार आहे मी. त्याच्यानंतर इथे बघा मी व्यवस्थित असं सगळं उरकायला घेतलं आणि माझ्या विपुल सोबत थोडंसं कामाबद्दल गॉसिप सुद्धा चालू होती. पण त्याचं आहे की प्लीज पूजा करताना श्रेया बोलू नकोस, पूजा झाल्यावर बोलू जे काय आहे ते. तर त्याचप्रमाणे तो पूजा करत होता. आता पूजा करता करता छोटी बायकांची सवय असतेच हो आपली, काय ना काही टुकुर टुकुर गब्बर गब्बर टप्पर टप्पर चालूच असतं आपलं, कारण आपलं तोंड काही गप्प राहत नाही. मस्तपैकी देवाची गाणी ऐकत ऐकत माझं काम चालू होतं आणि मस्तपैकी असं कांदा टमॅटो आणि आता मी सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता. ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि टमॅटो ॲड केला आहे. हे पण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि टमॅटो आणि कोथिंबीर पण टाकायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तर इथे कोथिंबीर सुद्धा टाकली आणि हे जे वाटप आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, अगदी बारीक स्मूथ, म्हणजे की आपली ग्रेव्ही खूपच सुपर्ब बनते. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार, तर चॅनलला लाईक विपुलची पूजा करत होता, म्हणजे देवाची पूजा करत होता विपुल. त्याच्यानंतर मी चिकन धुवून घेतलं, कारण आज चिकनची क्वांटिटी थोडी जास्त आणलेली होती आणि हे दोन्ही टायमाचं बनवत होते मी, कारण संध्याकाळी स्वयंपाकाचे झंझट मारी म्हणजे कटकट राहणार नाही, म्हणून मी तसंच फटाफट चिकन धुवून घेतलं. त्याच्यानंतर विपुल पूजा करत होता. मला अगदी छान वाटतं जेव्हा माझा नवरोबा मनापासून पूजा करतो, कायम करतो तो, पण जेव्हा तो सोबत असतो मला कुठलीही क्षण अवघड आयुष्यातला वाटला नाही आणि कधी वाटणारी नाही, कारण तो बोलतात ना लग्नानंतर माझा सपोर्टिव्ह पार्ट आहे तो, कारण कायम तो माझ्या पाठीशी असतो. कुठल्याही गोष्टीला, दुःख सुख माहेरचं असो किंवा काहीही अनेक गोष्टी असो, तो कायम माझ्यासोबत असतो आणि ते फक्त शक्य आहे आमच्या कुलदेवतीमुळे, म्हणजे आमची कालिका माता आणि साईबाबा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांचं माझ्या माहेरी जास्त असतं, कारण माहेरी माझ्या आई, माझी बहीण खूप प्रचंड भक्त आहे स्वामी समर्थांची. इथे माझे मिस्टर आणि माझे सासू सासरे हे साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत. त्याच्यानंतर झालं होतं की मला एक भांडं भेटत नव्हतं, तर नवरोबा मला बोलतो थांब अगं तुझी पाठ दुखते, त्याच्यामुळे त्यांनी मला ते भांडं शोधून दिलं आणि मी त्याला थँक्यूसुद्धा बोलले, कारण प्रत्येक घरात एक नवरोबा जर आपल्या सोबत असतो तर कुठलाही क्षण अवघड वाटत नाही गाईस. तर इथे बघा हे वाटण आपलं खरपूस भाजून झालं होतं. हे आता बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक, जरा पण जाड नसायला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया आणि व्यवस्थित बाकीची तयारी सुरू करूया. इथे सगळं साहित्य काढून ठेवलं होतं मी. हळद, लाल तिखट, गरम मसाला, त्याच्यानंतर
लाल मसाला, त्याच्यानंतर चिकन मसाला, मीठ आणि चिकन आणि वाटण हे सगळं घेतलं मी आणि सुरू केली चिकन बनवायची तयारी. तर चिकन सगळ्यात आधी मी हे वाटून घेणार आहे वाटण. तर तुम्हाला आवडतोय का माझा ब्लॉग बघायला तर प्लीज चॅनलला लाईक करा गाईज. हे कायम बोलते मी तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब केलं. कारण कसं असतं जेव्हा एक व्हिडिओ एडिटर व्हिडिओ बनवतो, एक डिजिटल क्रिएटर, तर त्याला काहीतरी अपेक्षा असते की ऑडियन्सनी माझी व्हिडिओज लाईक केले पाहिजे असं मलाही वाटतं. आणि प्रत्येक गृहिणीला असं वाटतं जेव्हा ती आयुष्यात काहीतरी मोठं करायचा विचार करते ना, तर तिचं असं वाटतं की तुम्ही जर तिला लाईक सबस्क्राईब केलं तर आयुष्यात नक्कीच ती गृहिणी पुढे जाऊ शकते. आणि ते फक्त आपली महाराष्ट्राची लाडकी पब्लिकच करू शकते. तर पब्लिक कसली वाट बघताय, आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. खूप छान वाटतं जेव्हा तुमच्याशी बोलते, मन मोकळेपणाने बोलते. आणि विषय असा आहे की तुमच्याशी बोलल्याशिवाय हल्ली राहवतच नाही. कारण यूट्यूब हे असं झालेलं आहे, एक प्रकारचा माझा जॉब झालेला आहे. कारण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी पूर्ण शेअर करते आणि माझं दिवसभर काय करते व्हिडिओज प्लीज तुम्ही खूप छान बघा. खूप छान बनवते आहे आणि माझी जर्नी खूप सुरळीत चालली आहे स्वामी समर्थांच्या कृपेने. तर इथेच चालू केलं मी फोडणीची तयारी. तर सगळ्यात आधी कुकर घेतला, कुकर हीट करून घेतला म्हणजे गरम करून घेतला. त्याच्यामध्ये मी आधी तेल टाकलं. तेलामध्ये आपल्याला लगेच लाल तिखट मसाला घालायचा आहे. लाल तिखट मसाला गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे जे वाटप केलेलं आहे, आपण कांदा, टमाटो, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि ह्याचं हिरवी मिरची ह्याचं वाटण आपल्याला व्यवस्थित असं त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. ते परतून झाल्यानंतर आपले जे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, चिकन मसाला, काळी मिरी पावडर हे सगळं टाकून मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये चिकन टाका, त्याच्यानंतर बटाटा टाका, चवीनुसार मीठ टाका, वरतून मस्त गार्निश करून कोथिंबीर टाका आणि पाणी टाका आणि 4-5 शिट्ट्या घेऊन हा लाजवाब मस्त झणझणीत असं चिकन तयार होणार आहे आपलं. अशी आमच्या गावी खेकड्याची आमटी सुद्धा बनते गाईस. तर कोणाकोणाला खेकडे आवडतात आणि कोणाला असं वाटते की खेकड्याची रेसिपी मी बनवली पाहिजे तर नक्कीच सांगा. तर इथे बघा मी काम करत होते तसं.
गाईस माझी सर्व कामं झालेली आहेत. चिकन लावलेलं आहे. आता 4-5 छट्ट्या घ्यायच्या. भात सुद्धा आलेला आहे. रोजप्रमाणे लवकर दुखायची सुरुवात झालेली आहे. तरी ते मी कपडेसुद्धा मशीनला लावते. आता पाणी भरून घेतलं हे मशीनमध्ये मी. सो कपडे धुवायला लावूया. विपुलला पाठवत आहे कपड्याची पावडर आणायला. असं त्याला प्रचंड राग आलेला आहे माझ्यावरती, कारण मी त्याला आयत्या टायमाला पाठवते ना, म्हणून तो चिडतो. विपुल हे बघा त्याचं रिॲक्शन बघा. त्याला कम्फर्टचं एक पाऊच धुवायचं आहे मला. बघितलं काय त्याला असं बोललं ना, मग त्याला राग येतो. प्रचंड राग येतो त्याला राग येतो. सो मी कपडे भिजून ठेवलेले आहेत. विपुल गेले पावडर आणण्यासाठी. पावडर अचानक संपली माहीत नव्हतं. सो कपडे भिजून ठेवले आहेत. सो तोपर्यंत आता थोडासा वेळ स्वतःसाठी काय देत असते मी. थोडंसं पाणी पिऊन घेते. थंडगार अचानक पाऊस नक्की काय चाललंय कळत. मी आता पाणी पित आहे. मला ओरडतो मी पाणी कधीच पिऊ नाही आता, पण ते माझ्यासाठीच वाईट आहे. फ्रीज पण पुसून घेतला आहे. तर लवकरात लवकर बघू. मी प्लॅनिंग सुद्धा करणार आहे फ्रीज घ्यायचं, पण आधीचे जे फायनान्स आहे ती पूर्णपणे कम्प्लीट होत्या मग. कारण आता मी ठरवलंय गायचं की कधी लोन बिन काही घ्यायचं नाही. पास लोन लेना मतलब परेशानी करना, ये नहीं छोड़ेगा बाबा. तो बघा एक माणूस खूप रागामध्ये आलाय पावडर घेऊन. तर गाईज आम्ही इथे जेवत होतो तर इथे बघा हिचं म्याव म्याव चालू आहे. सो फायनली सुरू झालं होतं संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन पप्पांच्या बर्थडेचं. तर इथे मस्तपैकी मी आणि सासूबाईंनी त्यांना ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर मस्तपैकी केक कापला आणि आम्ही आमचं डिनर एन्जॉय केलं. असा गेला आजचा दिवस आणि बर्थडे सेलिब्रेशनसुद्धा एंड झालं. सो आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला असे लॉंग व्लॉग्स बघायला नक्की आवडतात आहेत की नाही. तर मी खूप छान छान व्लॉग घेऊन येईल. सासूबाईंच्या चेहऱ्यावर आनंद बघून तर पुन्हा एकदा मलासुद्धा बरं वाटलं. केक कापला आणि फॅमिली 4 जण असले तरी काय झालं, पण आमचे ते 2 मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा आम्ही ते मिस केलं, म्हणजे ताई आणि शुभम. जर ते दोघंसुद्धा असते तर बर्थडे अजून खूप छान गेला असता. सो काही हरकत नाही, पुढच्या वर्षी नक्कीच ताई असेल इकडे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.